कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं की महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एवढं मोठं व्यक्तिमत्व अजितदादा पवार अचानकपणे आपल्यातून निघून जाईल. आज महाराष्ट्र सुन्न आहे. महाराष्ट्राचा दादा गेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याची परिमित हानी झाली आहे. हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही, तर एका निर्भीड, स्पष्ट वक्तव्य आणि धाडसी नेतृत्वाचा अंत आहे. हा धक्कादायक घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट आणि परखड शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की अजित पवार जे मनात असायचं तेच थेट ओठावर असायचं. कोणाला राग येईल का, कोण नाराज होईल याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. जे पुढे म्हणाले की अजित पवार हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे नेते होते. त्यांची भूमिका नेहमी सोशल इक्विलिटीची होती. सरकारमध्ये असून सुद्धा सरकारच्या काही निर्णयाशी ते असहमत असतील तर ते उघडपणे बोलायचं धाडस त्यांनी केलं. मी या निर्णयाशी सहमत नाही असं ठामपणे सांगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केलं की अजित पवार हे कोणालाही न घाबरणारे, परिस्थिती भीती न बाळगणारे आणि स्वतःच्या विचारावर ठाम राहणारे नेतृत्व होते. आपण बोलल्यावर कोण काय करेल, कोण नाराज होईल याचा त्यांनी कधी हिशोब ठेवला नाही. असं प्रकारे प्रकाश आंबेडकर आज असा निर्भीड, स्पष्ट वक्तव्यात धाडसी नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजित पवार त्यांचा हा दुर्दैवी अंत संपूर्ण महाराष्ट्र